नमस्कार, मी संगीता आणि स्वागत आहे तुमचे संगीताच किचनमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत धाबा स्टाईल अंडा मसाला। तर त्यासाठी आपल्याला लागणार आहेत उकडलेली 4 अंडे। त्यांना आपण पहिलं तडका देणार आहोत। त्यासाठी कढईत तेल टाकले, तेलामध्ये थोडीशी जिरे, लाल मिरची पावडर, हळद पावडर आणि मीठ टाकून त्याच्यामध्ये आपल्याला अंडे गोल्डन फ्राय करून घ्यायचे आहेत। अंड्यांना मी इथे चिरा मारून घेतलेले आहेत, जेणेकरून मसाला त्याच्या आतमध्ये जाईल। आता आपण बनवूया मसाला। त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यात घेतलेला आहे एक कापलेला टमाटा, त्याच्यामध्ये टाकणार आहोत लसणाच्या पाकळ्या 15 ते 20, अद्रकचा तुकडा, लाल मिरची पावडर, थोडीशी धना पावडर, हळद पावडर, गरम मसाला पावडर, कांदा लसूण मसाला आणि घरामध्ये जर तुमचा काही स्वतःचा केलेला मसाला असेल तर तो पण टाकू शकता। आता आपल्याला याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। आता आपण ज्या कढईमध्ये अंडे फ्राय केलेले आहेत तीच कढई परत वापरणार आहोत। त्यात थोडंसं तेल टाकून घेतले आणि थोडेसे खडे मसाले टाकलेत, थोडीशी काळी मिरी, 2-3 लवंगा आणि 1 इंच दालचिनीचा तुकडा। त्याच्यामध्ये आपण पहिला कांदा फ्राय करून घेणार आहोत। कांदा फ्राय करताना त्याच्यातच मीठ टाकायचं म्हणजे कांदा लवकर फ्राय होतो। त्याच्यानंतर त्यामध्ये आपण टाकणार आहोत जी पेस्ट आपण वाटून घेतली होती आता टमाट्याची, ती आपण ह्या मसाल्यात टाकणार आहोत। टोमॅटोची पेस्ट टाकल्यावर त्याला चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला। आणि याच्यासाठी आपण जे पाणी याच्यामध्ये टाकणार आहोत ना, ते पाणी आपल्याला थोडंसं गरम करून घ्यायचं आहे। साधारण 4 ते 5 मिनिट आपल्याला हे स्लो गॅसवर परतून घ्यायचा आहे हा मसाला, मग याला तेल सुटेल चांगलं। आपण जेव्हा मसाला परतून घेत असतो ना, तेव्हा त्याला चमच्याने थोडंसं स्मॅश पण करायचं आहे। आता साधारण 1 चमचा कसुरी मेथी बारीक क्रश करून आपल्याला त्या मसाल्यात टाकायची आणि मसाल्याला मिक्स करून घ्यायचं। साधारण अर्धा कप गरम पाणी मी याच्यामध्ये टाकलं आहे। तुम्हाला ज्याप्रमाणे मसाल्याची कन्सिस्टन्सी पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही पाणी ॲड करू शकता याच्यामध्ये। मसाल्याला उकळी आल्यावर त्याच्यामध्ये आपण जे अंडे फ्राय केले होते ते एक एक करून सोडणार आहोत आणि साधारण 5 मिनिटं मसाल्याला शिजवून देणार आहोत। अशा प्रकारे आपला अंडा मसाला तयार झालेला आहे। रेसिपी तुम्ही पण ट्राय करा, आवडली तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।